श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत 12 लाख श्री स्वामी समर्थ मंत्र जप, त्यांची सेवा कशी करायची. म्हणजे ज्याला आपण लिखित नामजप, लिखित म्हणजे काय, लिहिलेलं लिखित नामजप कसं करावं, ते का करावं या संदर्भातील माहिती घेणार आहोत. मग चला तर आज आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. 15 एप्रिल 2026ला स्वामी पुण्यतिथी आहे. तर या स्वामी पुण्यतिथीनिमित्त म्हणजेच आता 15 एप्रिल म्हणायला गेलं तर आता डिसेंबरचा अर्धा महिना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे 15 दिवस, म्हणजे हे 15 दिवस आणि हे 15 दिवस, 4 महिने आपल्याकडे आहे. अगदी तुम्ही हा व्हिडिओ अजून 10 दिवसांनी पाहणार असेल तरी पण तुम्ही सेवा करू शकता. आता मनात प्रश्न येतो की तर हे नामजप का करावं किंवा लिखित नामजप का करावं, काय फायदे आहेत. आधी तर आपण सेवा करण्याच्या त्याचे फायदेच बघत असतो. कारण कुठेतरी सेवा करत असताना मनात असतं की हे करून मला काय मिळणार, कुठेतरी स्वार्थ आपला असतो. खरं तर नामजप ही सगळ्यात मोठी सेवा आहे. लिखित नामजप करून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असे बदल घडत असतात. आणि श्री स्वामी समर्थ हे म्हणणं सोपं असलं तरीसुद्धा ते लिहिणं थोडंसं अवघड आहे. कारण 12 लाख वेळा तुम्हाला ते लिहायचं. तर आता हे कसं करायचं, केव्हा करायचं, कोणी करायचं, ते सगळं बघूयात. आधी तर सेवा कोणीही करू शकतो, कधीही सुरुवात करू शकता. लिखित नामजप ऐकत तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या 2 मंत्रापैकी कुठलाही मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. एका वहीवर, वही कुठलीही असावी, कुठलीही वही चालेल, हीच वही घ्या, तीच वही घ्या असं काहीच नाही. तुम्ही अगदी या साध्या वह्या आपल्याला मिळतात ना, घेतली तरी चालेल. किंवा कॉलम किंवा दुसरी नामजपाच्या पण वहीत मिळतात, त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी ज्या वह्या आपण वापरत असतो त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता, जर तुमची इच्छा असेल. आणि जर विकतच्या ज्या मिळतात त्या पण तुम्ही वापरू शकता. नामजपाच्या पण नोटबुक मिळतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण अगदी नाही खर्च करायचा. कारण सेवा करत असताना भरभर खर्च करायचा नाही आणि नंतर सेवा करायची नाही. जसं तुम्ही आहात, जिथे आहात, जेवढ्यात आहात तेवढ्यात आपल्याला ती सेवा करायची आहे. पण या सेवेने तुम्हाला सांगते खूपच तुमच्या अडचणी कमी होणार आहेत. कारण सांगते, आपण जेव्हा रोज माळी जप करतो, श्री स्वामी समर्थ मनात कोणताही विचार येतात, मन एकाग्र होत नाही. पण जेव्हा तुम्ही नामजप करत असता तेव्हा तुमच्या इंद्रियांचं लक्ष त्या अक्षराकडे असतं. आणि जेव्हा तुम्ही नामजप लिहित असता तेव्हा त्या नावाची गोडी लागून जाते. आणि खरं तर आत्ताही आपल्याला महाराजांच्या नावाची गोडी आहे. पण ती गोडी जे असते, जे प्रेम असतं, ते भक्तीतलं जे काही प्रेम असतं, जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ, सुरुवातीला हात दुखेल असं काही नाही. रोज तुम्ही किती पण लिहा, हे तुमच्यावर आहे. आज माझी इच्छा आहे, मला 1 कॉलम भरवायचा आहे. सकाळी 1 कॉलम भरवा, संध्याकाळी 1 कॉलम भरवा, रात्री 1 कॉलम भरवा. तुमची इच्छा तुम्ही कसं पण करू शकता. पण जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ, तुमच्या आवाजाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करून जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करता, तुम्ही तुमच्या लिहिण्याकडे जेव्हा लक्ष केंद्रित करता, लक्ष करून श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जेव्हा मंत्र जप करत असाल तेव्हा आयुष्यात त्या नावाची गोडी लागते. तुमचं मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झालं की आपले डिसिजन पॉवरसुद्धा वाढते. आपलं मन एकाग्र झालं की आपली कार्यक्षमता पण वाढते. आपण चांगलं काम करायला लागतो. जेव्हा मन इकडे तिकडे भरकटतं तेव्हा आपला निर्णयसुद्धा चुकतो.
बऱ्याच गोष्टीमध्ये अडचणीसुद्धा निर्माण होतात. पण जेव्हा तुम्ही मन लावून, आता अर्थात लगेच एक दिवसात ते मन लागत नाही. आपलं मन किती चंचल आहे सगळ्यांना माहिती आहे. पण श्री स्वामी समर्थ तुमच्या आवाजाकडे, तुमच्या लिहिण्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. आणि महाराजांच्या नावाची गोडी लागली की महाराजांनासुद्धा आपली गोडी लागते. आणि महाराजांना आपली गोडी लागली की त्यांचं सगळं आपलं काम, क्रोध, मद, मोह, मत्सर सगळं महाराजांच्या चरणी जातं. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने अध्यात्माची आपली प्रगती होते. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने त्या अध्यात्माचे सुख मिळतं. अडचणी आहे, दुःख आहे, तरीसुद्धा सेवा करून जो आनंद आपल्याला मिळतो तो गगनात मावत नाही. तर हे लिखित नामजप हा तुम्हाला नोकरी प्राप्ती हवी किंवा घर हवं असं वाटत असेल, अगदी तुमच्या कुठल्या पण अडचणी असेल ना, तुम्ही संकल्प करायचा की महाराज माझ्याकडून नाही, जास्त होत नाही, पण मी झोपण्याच्या आधी ना एक कॉलम भरशील श्री स्वामी समर्थ लिहील. नंतर पण दुसऱ्या दिवशी एक, अगदी तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्ही मासिक धर्मातसुद्धा सेवा करू शकता. माहिती का, ही सेवा अशी आहे की जी तुम्ही मासिक धर्मात बिनधास्त तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही गावाला गेले आहेत तर तेही करू शकता. या सेवेचा कुठलाच नियम नाही. मांसाहार खाऊन ही सेवा चालणार नाही. तुम्ही आधी वाचून घेतो, नंतर मांसाहार खाऊ का हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. तो तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. पण हो, तुम्ही ही सेवा करा. आणि याचा काय अनुभव येतो ना ते बघा. खूप सुंदर सेवा आहे. आता ही वही, या वहीमध्ये तुम्ही लिखित नामजप केला आहे. आता अगदी म्हणजेच एक असं टार्गेट ठेवा की आता या 4 महिन्यामध्ये ना जास्तीत जास्त नामजप होईल. आता हा नामजप करून या वहीचं काय करायचं, खूप मोठा प्रश्न होता. मग तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन, मी अक्कलकोटला जाऊन ठेवू शकता, तुम्ही दिंडोरीला जाऊन ठेवू शकता, त्र्यंबकला गुरुटवर जाऊन सुद्धा ठेवू शकता. पण त्याच्यापेक्षा तुम्ही ही वही तुमच्या घरातसुद्धा ठेवू शकता. या वहीमध्ये इतकी सेवा साठलेली असणार आहे. देवघरात तिथे ठेवून तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या घरातही तुम्ही कुठे पण ठेवू शकता. खूप खूप मोठी ऊर्जा या नावात आहे आणि खूप मोठी ऊर्जा या नोटबुकमध्ये पण असणार आहे. कारण तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप हा तुम्ही याच्यात लिहिलेला आहे. किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता. आता हे लिहून झाल्यावर ही नोटबुक तुमची इच्छा असेल तर तुम्ही मंदिरात ठेवा, पण तुमच्या जवळ जरी ठेवली तरी चालेल, तुमच्या देवघरात जरी ठेवली तरीसुद्धा चालेल. कारण खूप मोठी ऊर्जा, खूप मोठी शक्ती या वहीमध्ये एकवटलेली असते. सगळेजण मिळून लिखित नामजपाला सुरुवात करूया. स्वामीच्या पुण्यतिथी पर्यंत 15 एप्रिल 2026 पर्यंत सगळ्यांच्या या सेवा घडतीलच. आणि जेवढं होईल तेवढं 1 लाख म्हणा, 4 लाख म्हणा, 5 लाख म्हणा, जेवढं होईल. आता नामजप तुम्ही मोजू पण नका, जेवढं होईल तेवढं करा. महाराजांच्या चरणी ही सेवा असणार आहे. आता पेन कुठला घ्यायचा, लाल पेन घेतला तरी चालेल, निळा पेन घेतला तरी चालेल. लाल आणि निळा तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. लोक हिरवा पण घेतात, काळा पण घेतात. काळा नका, तुम्ही फक्त बरं का काळा पेन सोडून तुम्ही कुठलाही वापरू शकता. आणि तुम्ही ही सेवा महाराजांच्या चरणी रोज करू शकता. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.